तर जसं आपले प्रतिनिधी स्वप्नील यांनी देखील उल्लेख केला की मीरा भाईंदरमध्ये आज मनसेचा मोर्चा निघतोय। व्यापारी संघटनेनं काढलेल्या या मोर्चाला मनसे या मोर्चाच्या माध्यमातून प्रत्युत्तर देणार आहे। मोर्चापूर्वीच मात्र अविनाश जाधवांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। काश्मीरा पोलिसांनी अविनाश जाधवांना ताब्यात घेतलंय। पहाटे 3:30च्या दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मनसेचे नेते अविनाश जाधव हे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। तर सकाळी 10 वाजता मीरा भाईंदर या ठिकाणी मनसेच्या नेतृत्वात हा मोर्चा निघेल। मराठी एकजुटीचा हा मोर्चा असणार आहे। व्यापाऱ्यांना मारहाण केल्याचं प्रकरण मनसेनं आणि त्या विरोधात व्यापाऱ्यांनी 3 तारखेला मोर्चा काढलेला होता मीरा भाईंदरमध्ये। त्यावेळी जय मारवाडी जय गुजराती अशा घोषणा सुद्धा देण्यात आलेल्या होत्या। आता त्याच मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून आज मनसेच्या नेतृत्वात मराठी एकजुटीचा मोर्चा निघतोय आणि त्यापूर्वीच अविनाश जाधव यांना मीरा भाईंदर इथल्या पोलिसांनी काश्मीरा पोलिसांनी पहाटे 3च्या दरम्यान त्यांना ताब्यात घेतलंय। मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी माणसाच्या एकजुटीचा आजचा मोर्चा 8 जुलै रोजी आपल्या बालाजी हॉटेल इथे होणार आहे। परंतु रीतसर आम्ही लेखी निवेदन देऊन देखील या मीरा भाईंदर शहरामध्ये आणीबाणीचा काळ घोषित पोलिसांनी केला की काय असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे। परंतु आज 8 जुलैला मराठी माणसं एकवटणार, एकत्र येणार। मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसाला डिवचण्याचा प्रकार झाला, मराठी माणसाविरोधात मोर्चे निघाले। तेव्हा कुठे गेली होती व्यवस्था सर्व? तेव्हा का नाही त्यांना नोटीस पाठवल्या? त्यांच्या घरी का नाही गेले? फक्त दडपशाही मराठी माणसालाच स्वतःच्या राज्यामध्ये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।